गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. सो आज आम्ही जाणार आहे कुठे गेस करा, मॉलमध्ये. तो मॉल आम्ही कधीच बघितलेला नाही आहे. तिथे आम्ही जाणार आहे अनघाला. मावशीबाईला आज सुट्टी आहे त्यामुळे ती पण सोबत असणार आहे आणि आजी अनघाची आम्ही सगळे मिळून तिथे मॉलमध्ये जाणार आहे. आजचा संपूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्ही नक्कीच बघा. आणि बघा, सकाळच्या मॉर्निंग वॉकला मी निघाले आणि काय ती सूर्याची कोळी येऊन अंगावर पडते आहे आणि मी त्याचा आनंद घेते आहे. तिथे थोडं निवांत पावलं मी चालते आहे, ज्याने दिवसभराचा फ्रेशनेस येतो आणि दिवसभर ऊर्जा मेंटेन राहते. आणि लोकांची रहदारी पण सुरू झाली आहे, सगळे आपापल्या कामाला जाते आहेत आणि छान असं दिवस सुरू झालेला आहे. सूर्याची छान अशी किरण पडलेली आहे आणि कोवळीहून घेतली पाहिजे असं मी ऐकलं, ज्याने डोळे पण तेज होतात आणि फ्रेश वाटतं दिवसभर. सो फायनली आम्ही पोचलो आहे VR मॉल रामबाग इथे, जे गणेशपेठजवळ आहे. फर्स्ट टाईमच आम्ही तिथे व्हिजिट केली. सो बघूया आतमधलं काय काय व्ह्यू आहे आणि सगळं कसं काय आहे, तुम्ही सुद्धा नक्की बघा. इन्ना रागामध्ये काय बघती आहे? चला. अंगा काय करते मला? वॉटर ए सॉक्स ओले होईल. ए आई, हाय, आम्ही मॉलमध्ये आलो. येस, आणि का बघा किती एन्जॉय करते. बाकी काही नाही, तिला असं पाणी हवं आहे बसतं. कुठे आहे ग? अच्छा, त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते. समोरच झुडिओ पण आहे, बघू नंतर वेळ मिळाला तर तिथे पण नक्कीच जाऊया. चालू आहे कोण आहे का नका? मेकअप करून देतात का ग इकडे? ट्रिपल मेकअप करून देतात. डेनिम आहे का? नाही नाही नाही. चला चला, 1 बाय 1 चला. आई चढून चला. चढून चढून जावं लागत आहे, काय करता, एस्केलेटर बंद आहे.
पण गेली होती मी छोट्या बेबींचे प्रोडक्ट्स आहे इकडे पहा. एवढे महाग ब्रशच 500 रुपयाला. जसं की आपल्याला माहिती आहे मॉलमध्ये निव्वळ आपण फक्त फिरायला येतो. एवढं सगळं महाग असतं जे कुठेतरी खूप स्वस्त मिळणार आहे तेच इथे एवढं महाग असतं. पाहायला जितकं चांगलं तितकंच ते महाग सुद्धा असतं. अंगाची तुला आहेत ना बेटा, तुझ्या साईज नाही आहे तो, तुझ्या साईज नाही आहे बेटा तो, देऊन दे. आपल्याला रागवतील ते. ठेवून दे ना घाट, ठेवून दे. इना शादी घेऊ केली तू. हे छान वाटत आहे रिंगुदाई. खूप मोठी आहे ते, तुझ्या साईज नाही आहे तो. चल पाहू आपण तिकडे. हे छान आहे. मावशी भिडली आहे. तुझी नाही आहे अंगू, तुझ्या साईज नाही आहे, तू मोठा साईज आहे बेटा. चल ते माझ्याकडे. चल चल तिथे पाहू बरं. इथे उभे राहा, तुमचे फोटो काढतो. इकडे आजीचे लाड करणं सुरू आहे बघा. अनघाला आजीचा किती लाड येतोय, किती पोळका येतो आहे. आणि नेहमी आजी ये ये करते तरी आजीकडे जात नाही. पण आमचं मूड कधी आम्हाला लाड येतो कळत नाही. घे ना का थँक्यू. घे आई. नाही पकडता येत आहे. हे घे हे घे हे घे, चॉकेवाली आहे. साईडला होऊन ना, साईडला होऊन खाऊ. तोडला. चल एका ठिकाणी बसून करणं तिला. छान आहे. मॉल मधली भटकंती झाली पूर्ण आणि फायनली आम्ही निघालो मॉलच्या बाहेर. मॉलचं एक्सटेरियर व्ह्यू सुद्धा खूप छान आहे आणि भरपूर ॲज कम्पेअर टू बाकीच्या तुलनेत हा मॉल मला प्रचंड आवडलेला आहे. पण वस्तू तितक्याच महाग सुद्धा आहेत, कारण ऑब्वियस आहे मॉल आहे. सो फायनली आम्ही निघालो घरच्या दिशेने. बघू आता बाहेर गेल्यावर काय काय बघायला मिळतं. आमची जलपरी अनघा आहे ना, तिला पाणी खेळायला, पाणी बघायला इतकं आवडतं की त्याची हद नाही. सो आम्ही तिला परत पाण्याजवळ घेऊन आलो आणि ती एन्जॉय करते आहे. मॅडमचं मूड आज जरा बरं होतं त्यामुळे ती एन्जॉय करते आहे. त्याचं कारण आहे की घरून भरपूर झोप घेऊन आम्ही निघालेलो होतो, त्यामुळे तिला असं फ्रेश वाटत होतं आणि ती एन्जॉय करते आहे, डान्स करते आहे. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझ्यासोबत चाल, याच गाण्यावरती डान्स करते आता. तिला हे रिपीट रिपीट हे गाणं इतकं आवडलेलं आहे की ती या गाण्यावर दिवसभर डान्स करू शकते.
चाल माझ्या सोबत चाल. मॉलच्या जस्ट अपोजिटला झुडिओ सुद्धा आहे. सो आम्ही तिथे गेलो. कुठेतरी रील बघितली होती, नागपूरच्या क्रिएटरनीच केली होती की ऑफर सुरू आहे, डिस्काउंट आहे. सो रील बघून आम्ही तिथे गेलेलो होतो. पण काही नाही, सगळ्या गोष्टी ज्या प्राईजला आहेत त्याच प्राईजला होत्या. काहीच डिस्काउंट नव्हतं आणि प्राईस प्रचंड हाय होते झुडिओमध्ये. मॉलमधून मला बाहेर घेऊन आली. मला अंदर आतमध्ये चांगलं नाही वाटतंय म्हणजे बघा असं बसवलंय की मला बाहेर. अंगा तुला आतमध्ये छान नाही वाटलं काय बरं ग? त्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही विजिट केली नागपूर फॅशन हबला, जिथे सगळे हॉकर्सनी एका ठिकाणी जमलेले आहेत. बघू म्हटलं तिथे तरी काही चांगल्या गोष्टी मिळतील. सो तिथे सुद्धा आम्ही गेलो. ही विजिट आमची पहिलीच विजिट होती आणि भरपूर मोठं हे हब आहे. लकी ड्रॉमध्ये नाव आलं तर छान छान एक्सायटिंग गिफ्टसुद्धा तिथे दिलं जातं, जे तिथे शॉपिंग करून जातात त्यांना. का आमच्या दुकानात काय नाव आहे? नावही नाही दिसत आहे. नाव तुम्ही हाईड करून ठेवलं. नागपूर फॅशन हबमध्ये भेट झाली हेमंतची. त्याची सुद्धा शॉप आहे फुटवेअरची. सो आम्ही त्याच्याशी थोड्या निवांत गप्पा मारल्या. आणि तुम्हाला सुद्धा नवीन फुटवेअर पाहिजे असतील तर नक्की त्याच्या शॉपला भेट द्या. इथे आवडलं अनघाला एक छोटं डॉल, जे रिअल बाळासारखं वाटतं. ते तिने घेऊन मागितलं मावशीला आणि मावशीबाईने तिची इच्छा पूर्ण केली. बघा कशी लाडवते आहे, सोडतच नाही आहे ते बाळाला. चला चला चल पिट्टू. पोरीच्या खुशीसमोर काय बोलली अनघा? बापरे, एवढ्या कमी वयात मी आजी झाली. मला नातू झालेला आहे बघा. अनघा सोड नका त्याला, दे ना बेटा मला, दे दे. सेल टाकू शकतो ना. सेलवाला आहे का ते? सेल आहे पण नाही चालू नाही. अनघा इथे बघा, छोटा बाला भेटला अंगूला. कोणी घेऊन दिला अनघा? सो नागपूर फॅशन हबची टूर करून आम्ही निघालो बाहेर आणि तिथे करतोय आम्ही ओला कॅबची वेट. तिथे अनघा बघा कशी बाळाला सोडतच नाही आहे. बाळा म्हणजे तिचं डॉला. तिला काय वाटतंय की ते तिचं बाळ आहे, तसं ती त्याला ट्रीट करते बघा. सोडतच नाही आहे, कशी कवटाळून बसते त्याला. आता अनघाला जागावं लागेल रात्री बेरात्री बाळासाठी. बाळाला रात्री भूक लागली तर उठशील का अनघा? है ना? बाळाला मिल्की देशील ना? बाळाला घेऊन झोपशी ना रात्री, है ना? बाळाला मिल्की देशील. सो फायनली कॅब आली आणि आम्ही त्यामध्ये बसून निघालो घरच्या दिशेने. अनघा बघा कशी कवटाळून बसली आहे त्या बाळाला, गोंजारते आहे, कुणालाच हात लावू देत नाही आहे. अनघाचे निर्जीव का असेना पण त्या बाळाप्रती प्रेम जिव्हाळा पाहून आम्ही सुद्धा तिचं कौतुक करत होतो आणि तिला बघतच राहत होतो. बघा कुणालाच हात लावू देत नाही आहे, मावशीला नाही, आजीला नाही. आणि तिला असं वाटतं जणू काय ते खरंच तिचं बाळ आहे. सो अशा सुंदरशा नोटवर हा व्लॉग मी इथे सेंड करते. तोपर्यंत हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. आणि अशाच नवनवीन व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल, नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघू शकाल माझे व्लॉग. बाय बाय गाईज, लव यू ऑल, टेक केअर.